नमस्कार, मी अनिता करवा. आपल्या सर्व दर्शकांचं राजयोग एक संजीवनी ह्या आपल्या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत करते. दर्शक मित्र हो, आरोग्य, हेल्दी लाईफस्टाईल याविषयी रश्मी दीदी आपल्याला खूप सुंदर असं मार्गदर्शन करतायत. मागील भागामध्ये आहाराविषयी त्यांनी आपल्याला बऱ्याच उपयुक्त गोष्टी सांगितलेल्या आहेत. असं म्हटलं जातं, जैसा अन्न वैसा मन और जैसा पाणी वैसी वाणी. जसं अन्न असेल तसं आपलं मन बनतं आणि जसं पाणी असेल तशी आपली वाचा वाणी होते. शाकाहार किती आवश्यक आहे याविषयी ते चर्चा करत होते. आजही आपल्या ते स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. सर्वात प्रथम आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार दीदी, खूप खूप स्वागत आहे. वेलकम. ओम शांती. ओम शांती. दीदी, तुम्ही शाकाहार विषयी बोलतच होता, पण तत्पूर्वी तुम्ही कार्बोहायड्रेट्स, मिनरल, प्रोटीन हे कुठल्या कुठल्या गोष्टीमधनं, अन्नामधनं मिळतं याविषयी आम्हाला सांगत होतात. कार्बोहायड्रेट्सचं जसं तुम्ही सांगितलंच आम्हाला की जे धान्य आहे त्याच्यामधनं मिळतं. प्रोटीन सगळ्या डाळीमधनं मिळतं. आणि डाळी, दूध आणि दुधाचे पदार्थ आणि फॅट जे आहे ते तसं तर आपल्याला अनेक गोष्टीतून मिळतं. आपण तेल वापरतो, तूप वापरतो किंवा अनेक तेल बिया आपल्या स्वयंपाकामध्ये असतात. जसं मोहरी आहे, तीळ आहे किंवा ड्रायफ्रुट्स असतात. या सगळ्यातून पण आपल्याला फॅट मिळत असतं. आणि फॅट सुद्धा कसं आहे की आपण अननेसेसरी फॅट जर एक्स्ट्रा घेतलं तर त्याचे आपल्याला दुष्परिणाम भोगावे लागतात. म्हणजे फॅट हे कधी पण पॉली अनसॅच्युरेटेड किंवा मोनो अनसॅच्युरेटेड स्वरूपात असावं, म्हणजे जे आपल्याला डायजेस्ट करायला इझी आहे. म्हणजे आणि ते फॅट आपल्याला खरं तर आपल्या रोजच्या आहारातून जे मसाल्याचे पदार्थ आपण अनेक वापरतो किंवा काही तेल बिया वापरतो आणि फोडणीसाठी आपण जे तेल वापरतो, कधी तूप वापरतो, तर याच्यातून ते आवश्यक आहे तितकं खरं तर मिळून जातं. मग आपण बऱ्याच वेळा जेव्हा तळलेले पदार्थ वगैरे खातो तर मग ते एक्स्ट्रा फॅट होतं आपल्या शरीरामध्ये. आणि तेलाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर जेव्हा तेल किंवा तूप हे गरम करतो आपण, तर उकळणारं किंवा गरम झालेलं तेल आहे त्याच्यामध्ये ट्रान्स फॅट्स तयार होतात आणि ते आपल्या शरीरासाठी खूप हार्मफुल असतात. ते आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये बऱ्याच वेळा जमा होतात आणि त्याच्यामुळं गँग्रीन किंवा हार्ट प्रॉब्लेम्स, कोलेस्ट्रॉलच्या रूपामध्ये ते जमा होऊन मग त्याचे अनेक परिणाम शरीरावर होतात. आता इथे एक मला अजून प्रश्न विचारा असं वाटतो. खूप जण म्हणतात की तेल बदलून बदलून वापरा. ह्याच्या पाठीमागे काय सायन्स आहे? म्हणजे अनेक प्रकारचं तेल असतं आणि प्रत्येक तेलामधले कंटेंट वेगवेगळे असतात. जसं मी म्हणाले की पॉली अनसॅच्युरेटेड आणि मोनो अनसॅच्युरेटेड फॅट असणारच वापरावं आपण. तर ते जसं की मोहरीचं तेल आहे किंवा सरकीचं तेल आहे, तर या काही सिंपल जी रोजच्या वापरातली आहे त्याच्यामधून ते आपल्याला मिळतं. परंतु जसं की पाम तेल असतं तर त्याच्यातून आपल्याला ट्रान्स फॅट्स मिळतात जे आपल्या शरीरासाठी हानिकारक असतात. आणि म्हणून अशा प्रकारची जी तेल आहेत ती टाळावीत. आणि कुठल्याही आदर्श जर आपल्याला हे पाहिजे असेल तर एकतर आपण सगळ्या प्रकारची तेल थोडे थोडे मिक्स करून वापरावेत किंवा आपण तेल आलटून पालटून वापरावं. कुठलंही म्हणजे शेंगदाण्याचं तेल असू द्या, तिळाचं तेल असू द्या, सगळे वापरा. सोयाबीनचं तेल आहे, सरकीचं तेल आहे, सहजपणे उपलब्ध होणारे. आणि खास करून जर महाराष्ट्राचंच बोलायचं झालं तर महाराष्ट्राच्या वातावरणामध्ये आपल्याला ही तेलच जास्त वापरली जातात. सरकीचं असेल, शेंगतेल असेल किंवा सोयाबीनचं तेल असेल. परंतु हे आलटून पालटून वापरलं पाहिजे. आणि जे तुम्ही म्हटलं की तळलेले पदार्थ फॉर अ चेंज कधीतरी ठीक आहे, पण डीप फ्रायमुळे पण शरीराला फार घातक परिणाम होतात. हो, अगदी क्वचित कधीतरी ठीक आहे, परंतु आजकाल आपण बघतो की आठवड्यातून एकदा दोनदा तरी ते सहज होतं. आणि आपण बऱ्याच वेळा हा विषय आधीमध्ये बोलतोय की फास्ट फूड जे आहे त्याच्यामध्ये तर सगळं फ्राय केलेलंच मेजॉरिटी असतं. अनेक भारतीय पदार्थ पण असे आहेत की ज्याच्यामध्ये तळण्याची प्रक्रिया होते. तर असे पदार्थ आपण फार कमी वापरले पाहिजेत. कारण त्याच्यामुळेच कोलेस्ट्रॉल आपल्या शरीरामध्ये जास्त तयार होते. आणि मग त्याची पण भारतीय पदार्थ फेस्टिवल्स इतके असतात आणि मॅक्सिमम तळलेले पदार्थ होतात. तर ते आपण किती खावं हे पण शेवटी आपल्या हातात आहे ना. अनेक पदार्थ असे आहेत जे बिना तळता पण बनवू शकतो आपण. आवश्यक नाहीये की प्रत्येक वेळेला तळलेलेच पदार्थ बनवले पाहिजेत. मॅक्सिमम मला आता जसं दिवाळी आली, करंजी आहे किंवा काटीशेव आहे, चकली आहे, सगळे पदार्थ जवळपास तळलेलेच बनले जातात. असं वर्षातून कधीतरी ठीक आहे फॉर अ चेंज म्हणून.
परंतु जसं मी म्हणाले की आठवड्यातून एकदा दोनदा असं नको आहे, महिन्यातून एखादा वेळेस हरकत नाही. फॉर अ चेंज. हा, तर जेवढं आपण तेल गरम करून वापरतो ते कमी केलं. कच्चं तेल खायला हरकत नाही आहे. ओके. परंतु तुम्ही जेव्हा ते तेल गरम करता, मग फोडणीमध्ये पण आपण सुरुवातीला गरमच करतो ते ओके. ऍक्च्युली ते सुद्धा फक्त मोहरी उडवण्यापुरतंच जर वापरलं तर ते जास्त चांगलं. बऱ्याच वेळा आपण बघतो की बऱ्याच भाज्यांवर असा तेलाचा तवंग आलेला असतो, आमटीवर पण कट आलेला असतो आणि लोक खूप आवडीने खातात ते. तर ऍक्च्युली असं न करता ते तेल फक्त मसाले त्याच्यामध्ये हे होतील एवढंच जर आपण वापरलं. आणि मग हे शरीराला हार्ट प्रॉब्लेम, जेव्हा आपण अतिरिक्त ते तेल खातो तेव्हा मग ते हृदयामध्ये परिणाम करतात. कारण ज्यांना पण हृदयाचे आजार होतात त्यांना पहिला म्हटलं जातं तेल वगैरे कमी करा. हो. तर ते तळलेलं किंवा गरम केलेलं तेल आहे, त्याचेच ते साईड इफेक्ट होत असतात. ओके. आता तूप खूप लोकांना आवडतं आणि तुपाचे खूप फायदे असंही म्हणतात, काय खरं? कुठलीही गोष्ट प्रमाणात चांगली. तूप सुद्धा जितकं प्रमाणात खाऊ तितकं ते फायदेशीरच आहे आपल्या शरीरासाठी. परंतु कुठलीही गोष्ट अति केली तर मग त्याचे दुष्परिणामच भोगावे लागतात. ओके. पण तूप शरीराला चांगलं? हो. खूप जण म्हणजे असं म्हणतात की जे जॉईंट्स आहे त्याला ते ऑइलिंगचं काम करतं, खरंय ते? कसं आहे, मी म्हणेन माझा जो आतापर्यंतचा अनुभव आहे आणि मी जे रिसर्च मध्ये बघितलेला आहे अनेक ठिकाणी, तर तुम्ही कितीही चांगला आहार घ्या, म्हणजे तुम्ही कितीही तूप खा, परंतु जर तुम्ही इथे ठीक नसाल तर तुमचे सांधे आखडणार. पुन्हा तीच गोष्ट आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्ट जी आपण बाहेरून करणार आहोत, म्हणजे आहार असेल, व्यायाम असेल, झोप असेल, हे एक पूरक गोष्टी आहेत, त्या सगळ्या बॅलन्स मध्ये असल्या पाहिजेत. पण मेन फोकस हा आपल्या मानसिकतेवर असणं आवश्यक. ओके. तर हे आहेत फॅट. बरोबर. त्याच्यानंतर मिनरल्स. मिनरल्स म्हणजे जे आपल्या शरीरामध्ये अनेक केमिकल प्रोसेसेस होत असतात, त्याच्यामध्ये ते कॅटलिस्ट म्हणून काम करतात. त्या प्रोसेस घडवून आणण्यासाठी त्यांची मदत होते. कॅटलिस्ट म्हणजे नेमकं काय? म्हणजे कुठलीही प्रक्रिया होण्यासाठी जसं की काहीतरी एक मध्ये मध्यस्थ लागतो, म्हणजे ती प्रक्रिया घडवून आणण्यासाठी मध्ये काहीतरी मीडियम लागतं, तर हे मिनरल्स त्याचं काम करतात. बरं. म्हणजे त्या प्रक्रिया सुरळीत चालतात जर ते मिनरल्स आपल्या शरीरामध्ये असतील. ओके. ओके. आणि ते मिनरल्स बऱ्याच वेळा आपल्याला पाण्यामधून मिळतात, पण आजकाल ही पण एक खूप मोठी समस्या आहे की आपण सगळे आरओचं पाणी पितो आणि त्याच्यामध्ये मेजॉरिटी हे सगळे केमिकल्स निघून जातात. आपण मिनरल वॉटर पितो ना, तर ते ऍक्च्युली सगळे मिनरल्स त्याच्यातून आवश्यक मिनरल्स पण निघून गेलेले असतात. आता लेटेस्ट मध्ये असे काही आरो आलेले आहेत की जे मिनरल्स पाहिजेत तेवढे मेंटेन ठेवतात आणि मग बाकीचे. पण तरी सुद्धा आपण एका चांगल्या विश्वासू व्यक्तीकडून हे नेहमी आपल्या जे प्युरिफायर आहे त्याचं पाणी टेस्ट करून घेतलं पाहिजे की त्याच्यामध्ये किती कंटेंट आहे मिनरल्सचा, कारण आपल्याला मिनरल्स आवश्यक आहेत. ओके. कारण आपण ऐकतो खूप वेळा, टीव्हीवर पण बऱ्याच वेळा पूर्वी ऍड लागायची सर्वसामान्य लोकांना पण माहित व्हावं म्हणून, की आयोडीनच्या कमीमुळे खेंगा होतो असं म्हणायचं. तर ते आयोडीन म्हणजे मिनरल्स मधनं आयोडीन पण मिळतं. ते पण एक मिनरलच आहे ना आयोडीन. ओके. आणि पहाडी एरियाज जे आहेत तिथं बऱ्याच वेळा त्या पाण्यामध्ये आयोडीन कमी असतं आणि मग अशा लोकांना, उंच भागामध्ये राहणाऱ्या लोकांना त्याची कमतरता जाणवू शकते, कारण त्या पाण्यामध्ये ते नसतं. आणि म्हणून मग ती आजकाल आपण बऱ्याच ऍड्स बघतो, आयोडीन वालं नमक, मीठ, तर ते त्याच्यातून मिळेल असं. म्हणून आपण आयोडीन घेण्यासाठी मिठाचा अतिरिक्त वापर करणं पण चुकीचं आहे. ओके. म्हणजे मीठ सुद्धा जेवढं आपण जेवणामध्ये चवीसाठी वापरतो तितकंच योग्य आहे. वरून कुठल्याही गोष्टीमध्ये जास्त मीठ घालून खाणं हे सुद्धा आपल्या शरीरासाठी घातक आहे. मिठाचा संबंध हाय बीपी. मिठामुळे आपलं ब्लड प्रेशर वाढतं, कारण मीठ आहे ते आपल्या शरीरामधला जेवढा लिक्विड पोर्शन आहे त्याचा प्रवाह सुरळीत करण्याचं काम करतो. पण जेव्हा मीठ वाढतं तेव्हा त्याचं स्टॅग्नेशन होतं, मग अनेक ठिकाणी सूज वगैरे सुद्धा शरीरामध्ये येते. मोस्टली खूप लोकांच्या पायावरती सूज येते. मग अशा वेळेला मीठ बंद करा म्हणून सांगतात. हो, येस, डॉक्टर सजेस्ट करतात. तर म्हणून मिठाचं सेवन सुद्धा जितकं आपल्याला चवीपुरतं जेवणात आपण घालतो तितकंच योग्य आहे. किंवा आपण पांढऱ्या मिठापेक्षा सुद्धा काळं मीठ किंवा सेंधा नमक, सेंधे लोण वापरू शकतो. ते थोडं कमी प्रमाणात
वापरायचं का? हा. ते पण तेवढ्याच क्वांटिटी हा, किंवा आणखी एक असंही करू शकतो की आपण तिन्ही प्रकारचे मीठ समप्रमाणामध्ये मिक्स करून त्याचाही वापर करू शकतो जेवणामध्ये. अच्छा. जेणेकरून ते जास्त होणार नाही, कारण एकामध्ये सोडियम असतं, दुसऱ्यामध्ये पोटॅशियम असतं, तर ते सगळेच घटक आपल्या शरीराला त्याच्यातून मिळत राहतील. ओके. आणि मग हे मिनरल्स आपल्याला अनेक फळांमधून पण मिळतात, भाज्यांमधून मिळतात, पाण्यामधून पण आपल्याला मिळतात. ओके. आणि शेवटचं म्हणजे विटॅमिन्स. विटॅमिन्स सुद्धा आपल्या शरीरामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अत्यावश्यक आहेत. ओके. हे विटॅमिन्स आपल्याला खरं तर जास्तीत जास्त फळांमधून आणि भाज्यांमधून मिळतात. पण जेव्हा आपण त्याच्यावर प्रक्रिया करतो, म्हणजे आपण भाजी शिजवतो, तर जर ती अति प्रमाणात शिजवली गेली आणि ती आपण जर उघडं ठेवून शिजवली, तर मग ते सगळं त्या वाफेबरोबर बऱ्याच अंशी त्यातलं उडून पण जातं. ओके. इव्हॅपरेट होतं. म्हणून एकतर आपण कमी शिजवावं अन्न कधी पण, खूप जास्त शिजवू नये, आणि ते झाकून शिजवावं, जेणेकरून त्याच्यातले पोषक घटक आहेत, त्याच्यातले विटॅमिन्स आहेत, ते त्याच्यामध्ये तसेच टिकून राहतील आणि गॅसची पण बचत होईल. होय ना. तर म्हणून हे सगळे भाज्या ज्या आहेत त्या आपल्या जीवनामध्ये खूप महत्वाच्या आहेत. लहानपणापासून मी म्हणेन की सगळ्या मुलांना आईवडिलांनी विशेष करून वेगवेगळ्या प्रकारे भाज्या बनवून टेस्टी ती खाण्याची सवय लावली पाहिजे. बरोबर आहे. कारण आजकाल ही एक खूप पालकांची कंप्लेंट असते की मुलं भाज्या खात नाहीत आणि फास्ट फूडकडे जास्त वळतायत. कारण शेवटी आपण टेस्टला जास्त गुलाम बनत असतो. तर ही टेस्ट जर आपण भारतीय पदार्थांमधून त्या मुलांना लहानपणापासून दिली, तर ते जास्त बाहेरच्या टेस्टकडे आकर्षित होणार नाही. म्हणजे जसं सगळ्या पालेभाज्यांचे पराठे बनवले जातात, असं काय काय टेस्टी फूड बनवून मुलांना देऊ पण शकतो. पराठे बनवताना सुद्धा आपल्याला तेल आणि तूप जे खूप वरून ओतलं जातं, त्यापेक्षा बिना तेल लावता, बिना तूप लावता पण पराठे आपण छान बनवू शकतो. ओके. तर म्हणजे आरोग्यदायी परंतु टेस्टी येस, हे बनवता येऊ शकतं. कारण आम्ही बघतो सेंटरवर जे ब्रह्मभोजन बनतं ना, खूप वेळा बरेच जण म्हणतात की तुम्ही तर त्याच्यामध्ये कांदा लसूण पण वापरत नाही, तुमचं कसं बनतं? पण जेव्हा एवढं टेस्टी कसं बनतं, अनेक लोक येऊन जेवतात तेव्हा त्यांना प्रश्न पडतो की हे इतकं सुंदर कसं बनतं, ज्याच्यामध्ये कमी तेल, कमी मसाले किंवा कमी सगळ्या आर्टिफिशियल गोष्टी वापरलेल्या असतात, प्रोसेस्ड फूड कमी वापरलेलं असतात त्याच्यामध्ये, पण तरी सुद्धा ते खूप टेस्टी बनतं. तर याचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे की जेवण फक्त आपण काय बनवतोय, कसं बनवतोय, याच्यापेक्षा आपण ते कुठल्या स्मृतीमध्ये बनवतोय हे पण फार महत्वाचं आहे. जसं तुम्ही आता सांगितलं की प्रोटीन, विटॅमिन, मिनरल, कॅल्शियम, कार्बोहायड्रेट कुठल्या कुठल्या पदार्थातनं मिळणार आहे, आणि तेही प्रमाणात घेणं, योग्य वेळी योग्य गोष्टी घेणं. आणि आत्ता जसं सांगितलं तुम्ही की सेंटरवर गेल्यानंतर जे भोजन घेतलं जातं त्यामध्ये खूप मसाले किंवा ह्या सगळ्या गोष्टी नसतात, तेल तूप, तरी देखील ते एवढं छान टेस्टी बनतं. आणि त्याच्यामध्ये तुम्ही ॲड केलेलं आहे की स्मृती, काय स्मृतीमध्ये बनवतोय त्याविषयी आपण बोलणारच आहोत. तत्पूर्वी शाकाहार, जो तुम्ही मागच्या भागामध्ये पण सांगितलेलं होतं की शाकाहारी जेवणामुळं खूप साऱ्या गोष्टी शरीरामध्ये उत्तमरित्या काम करतात आणि बॅड इफेक्ट शरीरावर काही होत नाही. त्याला अजून विस्तृतपणे थोडं सांगा. हो, आपण जेव्हा मांसाहार ग्रहण करतो, तर जेव्हा एखाद्या प्राण्याला मारलं जातं ना, खास त्याच्यासाठी, तर त्याला मारताना त्याच्या मनामध्ये कुठल्या भावना असतात? भीती असते, टेन्शन असतं, राग असतो, एक हेल्पलेसनेसची भावना असते. आणि हे सगळे निगेटिव्ह इमोशन्स त्याच्यामध्ये तयार झाल्यामुळे त्याच्या आतमध्ये, शरीरामध्ये जे हार्मोन्स तयार होतात ते सगळे स्ट्रेस आणि फिअरचे हार्मोन्स असतात. आणि ते त्याच्या सगळ्या शरीरामध्ये पसरलेले असतात. आपण ते मांस शिजवतो आणि खातो, म्हणजे आपण त्या मांसाबरोबर ते हार्मोन्स पण खातो. आणि त्यामुळे जे जास्त मांसाहार करतात त्यांचा स्वभाव सुद्धा जास्त उत्तेजित होतो लवकर, किंवा त्यांच्या मनामध्ये कालांतराने एक कुठली तरी अनामिक भीती निर्माण होते, अँझायटी सिंड्रोम किंवा असे आजार पण मानसिक जास्त नॉनव्हेज खाणाऱ्यांना होऊ शकतात. त्यांना खूप सहज लवकर स्ट्रेस पण येतो. म्हणजे व्यक्ती, नॉनव्हेज खाणारा व्यक्ती जो आहे तो जास्त निगेटिव्ह विचारांकडे वळतो. ओके. आणि तेच जर एखादा शाकाहारी असेल तर त्याचे विचार जास्त सात्विक चालतात, कारण तो निसर्गाच्या जास्त जवळ आहे आणि निसर्ग हा खूप सात्विक आहे, त्याची देण्याची भावना आहे निसर्गाची.
दुसरं म्हणजे आपण जेव्हा नॉनव्हेज खातो, आजकाल समाजामध्ये बरेच लोकांचा असा एक समज असतो की तुम्ही शाकाहारी खाताय म्हणजे पण तुम्ही हिंसाच करताय, कारण तुम्ही वनस्पतींना मारताय है ना. परंतु जर आपण विचार केला तर शाकाहारी भोजन करताना आपण जेवढं प्रकृतीचा वापर करतो त्याच्या तुलनेने जेव्हा मांसाहार करतो तर विचार करा, एक वेळच्या जेवणामध्ये आपल्याला किती चपाती, भाजी, भात, आमटी लागते, किती सॅलड्स लागतात आणि त्याच्यासाठी किती प्रोडक्शन घ्यावं लागतं. आणि तेच एक वेळच्या भोजनासाठी जेवढा मांसाहार करतो त्याच्यासाठी जवळजवळ एक प्राण्याला त्याला मारावं लागतं. त्या एका प्राण्याला जन्माला घालण्यापासून लहानाचं मोठं करेपर्यंत त्याच्यावर किती मेहनत, खर्च, वेळ, त्याला जे फीड करायला लागलेलं आहे त्याच्यावर किती मेहनत आणि खर्च झालेला आहे. म्हणजे आपण निसर्गाचं सुद्धा एक प्रकारे शोषण करतो जेव्हा आपण मांसाहार करतो. म्हणून जेवढं शाकाहार करू आपण तेवढं निसर्गाला जास्त मदत केल्यासारखं आहे, त्याचं कमी शोषण केल्यासारखं आहे. मेन तर मला असं पर्सनली वाटतं की जेव्हा कुठली हिंसा करतोय आपण तेव्हा ती करताना पण किती दुःखाची फिलिंग आहे आतमध्ये. एक माझी आजी म्हणायची की मुंगीला पण मारू नका, ते पण एक पापकर्म आहे. हो, आता हे देखील एक पापकर्मच आहे ना. हा, आता तुम्ही बघा ना, आपण जेव्हा स्मशानात जातो आपण आल्यानंतर आंघोळ करतो है ना. एखाद्या मृत शरीराला हात जरी लावला तरी आपण आंघोळ करतो, त्याशिवाय जेवत नाही. नुसतं बघून जरी आलो, स्मशानात गेलो नाही तरी घरी येऊन आंघोळ करतो. आणि इथे तर आपण एक अख्खं मेलेलं शरीर आपल्या शरीरामध्ये घालतो, म्हणजे आपण आपल्या पोटाला स्मशानच नाही का बनवले ना. आणि मग जेव्हा एखाद्याला मारण्यासाठी आपण निमित्त बनतोय तर आजकाल जे अनेक आजार वाढायला लागलेत, बर्ड फ्लू, स्वाईन फ्लू, तर ते कदाचित याच आपल्या सगळ्या कर्मांची फळं असू शकतात. नक्कीच नक्कीच असं वाटायला लागलंय आता. हो, तर म्हणून शाकाहारी भोजन हे आपल्याला म्हणजे एनर्जीच्या दृष्टीने सुद्धा, पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या शरीराला देण्याच्या दृष्टीने पण आवश्यक आहे. कारण ते भोजन खाताना काही संकल्प चालणार नाहीयेत ना की कोणाची हिंसा केली आहे का काय. आणि फ्रँकली स्पीकिंग की जेव्हा आपण म्हणजे कोणाला उद्देशून नाही बोलायचंय, पण जेव्हा मांसाहारच्या गल्लीमधनं पण जातो तर एक स्मेल असते जी खूप त्रासदायक असते. जे शाकाहारी असतात त्यांना त्याचा त्रास नक्कीच होत असतो, कारण त्याचा वास उग्र असतो आणि कुठलेही उग्रवासाचे पदार्थ हे आपल्याला त्रास देतातच. बरोबर आहे. आता आजकालची जनरेशन सर्वात आवडतं म्हणजे फास्ट फूड, खावंसं वाटतं नेहमी. मग हे कितपत योग्य आहे? थोडं बहुत ठीक आहे. जसं फास्ट फूड हे खूप घातक आहे, कारण आपण आहार कसा असला पाहिजे म्हटलं तर हाय फायबर आणि लो फॅट. आणि फास्ट फूड हे बरोबर याच्या उलट आहे. त्याच्यामध्ये ट्रान्स फॅट असतं, हाय फॅट असतं आणि खूप कमी फायबर असतं. त्याच्यामुळे ते आपल्या आतड्याला खूप हानी पोहोचवतं. त्याचं डायजेशन पण सहज होत नाही आणि त्याच्यातून कुठल्याही प्रकारचं खरं तर आपल्याला पोषण मिळत नाही, फक्त टेस्ट मिळत असते. आणि त्यामुळं जास्तीत जास्त आपण जेवढं हे जे फास्ट फूड आहे असं आपण म्हणू शकतो की जितकं फास्ट फूड आहे तितकंच फास्ट डिसीज आहे. त्यामुळे जितकं आपण त्याला अवॉइड करू तेवढं आपण हेल्दी लाईफ जगू शकतो. आजकाल जे लहान मुलांच्या मध्ये ओबेसिटी वाढत आहे, तरुणांच्या मध्ये वाढत आहे, ॲग्रेसिव्हनेस वाढत आहे, याचं एक खूप मोठं कारण हे फास्ट फूड आहे. कारण त्याच्यामध्ये डायरेक्ट शुगर असते. आणि फॅट, शुगर याच्यामुळे हाय कॅलरीज मिळतात आणि तितकं शारीरिक श्रम तर होतच नाहीये ना तुलनेने. आणि त्यामुळे मग ओबेसिटी वाढत जाते. मशीनची दुनिया आहे आज, सगळं मशीनच्या द्वारे काम होतं. आणि ओबेसिटी वाढायला लागली की सगळे त्याचे दुष्परिणाम, कारण ओबेसिटी वाढली की ब्लड प्रेशर पण वाढतं, ओबेसिटीमुळं डायबिटीसचे चान्सेस वाढतात, कॅन्सरचे चान्सेस वाढतात, अनेक आजारांना हार्मोनल इम्बॅलन्स ओबेसिटीमुळे होतो. म्हणजे फक्त ओबेसिटी जरी वाढली तरी अनेक आजारांना आपण निमंत्रण देतात. आणि हे फास्ट फूड लवकर पचतही नाही, त्यामुळे डायजेशनचे प्रॉब्लेम, ओबेसिटीचे प्रॉब्लेम. हो, कारण त्याच्यामध्ये खरं तर रिफाईंड फ्लोअर म्हणजे मैदा वगैरे वापरलेला असतो. परत प्रोसेस्ड फूड असतं, त्याच्यामध्ये अनेक आर्टिफिशियल फ्लेवरिंग एजंट्स वापरलेले असतात टेस्टसाठी किंवा प्रिझर्वेटिव्ह वापरलेले असतात. आणि हे सगळे केमिकल्स असतात जे आपल्या शरीरासाठी खूप हानिकारक असतात जर एखादा व्यक्ती खूप जास्त प्रमाणात त्याचं सेवन करत असेल. कारण आमच्याकडे खूप केसेस येतात. याच्या पाठीमागे पण कारण आहे, मानसिकता आहे.
मागे पण एकदा उल्लेख केला होता की युअर मूड डिसाइड्स युअर फूड म्हणतात. येस. तर हे फास्ट फूड किंवा हे कोल्ड्रिंक्स घेण्याचं प्रमाण का वाढलेलं आहे? कारण लोकांच्या मध्ये जीवनाचा निखळ आनंद घेण्याची वृत्ती राहिलेली नाहीये आणि त्यामुळे ते टेस्ट मधून आनंद घेण्याचा प्रयत्न करत आहेत. ओके. जसं खूप मोठी गोष्ट सांगितली तुम्ही. हो, कारण जसं आमच्याकडे एक माता यायची काउन्सिलिंगसाठी, तर ती रोज एक कोल्ड्रिंकची बॉटल संपवायची, रोज डेली. त्याच्यामुळे तिची हाडं इतकी ठिसूळ झालेली होती. आणि जेव्हा तिला विचारलं की इतकं कोल्ड्रिंक तुम्ही का घेता, तर त्यांनी खूप छान आन्सर दिलं, मेरा पती से जमता नाही. म्हणजे मूड ठीक करण्यासाठी ती कोल्ड्रिंक घेते. किंवा आपण खूप वेळा घरातील गृहिणींच्या मध्ये एक सवय बघतो, येता जाता सारखं काहीतरी तोंडात टाकायचं आधेमध्ये, का तर लोनलीनेसची, एकटेपणाची एक फिलिंग असते आणि त्याला कॉम्पेन्सेट करण्यासाठी सारखं काहीतरी खात राहायचं. म्हणजे आपल्या मूडमुळे आपल्या अनेक न कळत फूड सवयी निर्माण होतात आणि मग परत ते आपल्या हेल्थवर अफेक्ट करतात. म्हणून आपण जेवढं मेंटली हेल्दी असू तेवढं आपण फूड हॅबिट सुद्धा आपल्या हेल्दीच असणार आहेत. जसं तुम्ही आता म्हणता मेंटली हेल्दी, आणि आत्ताच थोड्या वेळापूर्वी आपण म्हटलं स्मृतीमध्ये, कुठली स्मृती जेवण बनताना असावी प्रत्येक गृहिणीला ज्याच्यामुळं फूडमध्ये ती शक्ती येईल? जसं तुम्ही म्हणाला, जसं अन्न तसं मन. तर आपण भोजन बनवताना ते कुठल्या स्मृतीमध्ये बनवतोय तसाच परिणाम ते भोजन खाणाऱ्याच्या मनावर पण होत असतो. ओके. म्हणून म्हणून तुम्ही चिडचिड करत जर भोजन बनवायला लागला तर खाणाऱ्याच्या मनामध्ये पण चिडचिडच निर्माण होणार. म्हणून आपण भोजन बनवताना खूप प्रेमाने, आनंदाने, समाधानाने आणि विशेष करून परमात्म्याच्या आठवणीमध्ये की मी परमात्म्यासाठी एक प्रसाद बनवत आहे, परमात्मा पण आमच्या घरातला एक सदस्य आहे आणि त्याच्यासाठी मी हा प्रसाद बनवत आहे आणि तो प्रसाद मग घरातले आम्ही सगळेच खाणार आहोत, अशा जर शुद्ध भावनेने आपण ते बनवलं तर शरीराबरोबरच मनाला सुद्धा एनर्जी मिळते. आणि जेव्हा आपण असं सात्विक भोजन घेतो, भोजन सात्विक असावं, बॅलन्स्ड असावं आणि ते ईश्वराच्या आठवणीमध्ये आपण बनवतो तसं ईश्वराच्या आठवणीमध्येच खावं. टीव्ही बघत बघत किंवा मोबाईलवर काहीतरी करत नाही, तर ईश्वराच्या आठवणीमध्ये जर आपण ते खाल्लं तर जेव्हा आपण मागे चर्चा केली होती की पॉझिटिव्ह टीम, थॉट्स, इमोशन्स, ॲटिट्यूड आणि मेमरी, म्हणजे पॉझिटिव्ह माइंड आपलं, याच्यामुळे आपल्या शरीरातल्या प्रत्येक पेशीपर्यंत त्या 7 गुणांची एनर्जी पोहोचते. बरोबर. पण जेव्हा आपण सात्विक आहार घेतो तेव्हा आपल्या ज्या सेल्स असतात, बऱ्याच वेळा एनर्जी तर त्या सेल्स पर्यंत पोहोचते पण सेल्स त्याला रिसीव्ह नाही करू शकत. तर जेव्हा आपण सात्विक भोजन देतो या सेल्सना, तेव्हा त्या एनर्जीला त्या सेल्स खूप सहजपणे रिसीव्ह करू शकतात. हा त्याचा एक खूप मोठा फायदा आपल्याला होतो. खूप सुंदर आपण ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आहाराबद्दल खूप डिटेल रीतीने सांगितलंय आणि जर दर्शकांनी ते फॉलो केलं, ओव्हरऑल संपूर्ण आत्तापर्यंत तुम्ही जे काही सांगितलंय आरोग्याविषयी प्रत्येक गोष्ट जर फॉलो केली तर नक्कीच त्यांना खूप मोठा फायदा होणार आहे. सर्व चर्चेबद्दल तुमचं खूप खूप मनापासून धन्यवाद. नमस्कार. ओम शांती. ओम शांती. दर्शक मित्र, राजयोग एक संजीवनी यामध्ये आरोग्य, हेल्दी लाईफस्टाईल आणि हेल्थ याच्याविषयी रश्मी दीदींनी आपल्याला खूप सुंदर असं मार्गदर्शन केलेलं आहे. बेसिकली त्यांनी 3 गोष्टी सांगितल्या. ओव्हरऑल आपण जर विचार केला तर आत्मिक ऊर्जा जर आपली वाढायला पाहिजे तर त्यासाठी परमात्म स्मृती अत्यंत आवश्यक आहे. ईश्वराची आठवण दैनंदिन जीवनामध्ये रोज चालता, उठता, फिरता, खाता, पिता करणं फार आवश्यक आहे. त्यांनी 1 मिनिटाचा जो 1 तासामध्ये अभ्यास सांगितला तो स्पेशली मला खूप आवडला, तो तुम्ही नक्की करून पहा. दुसरा, मानसिक ऊर्जा. मानसिक ऊर्जा वाढवण्यासाठी त्यांनी पॉझिटिव्ह टीम आणि त्याच्यासाठी सोल कॉन्शियस आत्मिक स्वरूपाचा अभ्यास हाही तितकाच आवश्यक आहे. आणि शारीरिक ऊर्जा वाढवण्यासाठी त्यांनी सांगितलं पुरेशी झोप, व्यायाम आणि आहार. आहाराबद्दल आता त्यांनी खूप डिटेल व्यवस्थितरित्या सांगितलेलं आहे. त्याचबरोबर त्यांनी जी स्पिरिच्युअल जी जीवनशैली आहे, आध्यात्मिक जीवनशैली आहे, ती तुम्ही एक्सपेरिमेंट तुमच्या जीवनामध्ये नक्की करून पहा. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जे काही त्यांनी सांगितलेलं आहे ते नक्की फॉलो करा. ह्याचे खूप चांगले बेनिफिट्स आहे. मी थोड्या प्रमाणात करण्याचा प्रयत्न करते तर मला चांगले बेनिफिट्स येतात त्याचे. आणि हे सर्व जर आपण केलं तर हे संजीवनीसारखं काम करणार आहे, कारण राजयोगाला संजीवनी असं म्हटलेलं आहे. आणि नक्कीच आपल्यामध्ये एक नवीन उमेद, एनर्जी यामुळे येणार आहे आणि आपली लाईफस्टाईल एकदम सुंदर, छान होणार आहे. आपण सुखी होणार आहोत. पुढील भागामध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार.